मित्रांनो, महाराष्ट्राचा लाडका आणि आपल्या पळाच्या जीवावर बैलगाड्याच्या शर्यतीत एक वेगळा ठसा उमटवणारा बैल अर्थातच मथुरचा वाढदिवस केला. काय सांगाल? मथुरचा वाढदिवस आणि तेही नेरला. आज 18 जून मथुरचा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेवढे फॅन आहेत, मथुरची टीम आहे, तुम्ही सगळे यूट्यूबर लोक, सकाळपासून बरेच गावची पोरं येऊन केक कापून गेली. एक 10-15 जणांचं प्रत्येक एक 8-10 ग्रुप आलेलं, त्या सर्वांनी केक कापून गेले. त्या सर्वांचं आम्ही आभार मानतो. बरं, आता मथुर किती वर्षात झाला आहे? मथुरचा आता 8वा वाढदिवस आहे. 8वा. आणि दाताला कसं आता? दाताला जुळला आहे बैल. आता पेडगावचं मैदान नजीक आहे आणि त्यामुळं एक वेगळं लक्ष संबंध महाराष्ट्राचं मथुरकडं आहे. तर कसं सांगाल, कशी तयारी चालू झाली आहे? म्हणजे तयारी तर नेहमीच तयार असतो मथुर, पण तयारी कशी चालू झाली? तयारी चांगली चालू आहे. मग बैल पण पूर्ण फ्रेश आहे. वातावरण बैलाला सूट होतं. घाटावरचं आपल्या शाकीरबाईंचा छत्रपती संभाजीनगरचा राजा आहे, जी कोरेगावला गाडी पळाली तीच गाडी आहे. बैलाला रोजचा व्यायाम आहे कंटिन्यू, जो पहिल्यापासून आहे तो व्यायाम तर असतोच बैलाला. काय व्यायाम? व्यायाम चालावं नसते 2 किलोमीटर. आता 2 दिवस झालं जरा चिखलाच्या रानात नेतोय, जरा नसा मोकळा. खाली फेरा टाकला बुरकोडी फाटीवर, चांगला पळाला बैल. तरी मी पाठीमागं विचारलं, ते एवढा म्हणजे मोठा आणि एक चांगला पळणारा बैल विश्वासानं तुमच्याकडं दिला जातोय, तर हे मोठा एकदम विश्वास आहे. काय सांगाल, प्रेशर येतं आहे का? कारण काय, त्याचे फॅन्स म्हणजे महाराष्ट्रात नव्हे जगभरात आहेत. विश्वासापेक्षा दडपण इतकं मोठं आहे की एवढा मोठा महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपचा बैल आणि लाखो करोडो फॅन आहेत बैलाचे. त्या सगळ्यांच्या याच्यासाठी बैल टॉपरलाच ठेवावा लागतो. बैल राहिलाच टॉपरला. अजून 6 वर्ष बैल झालं पळतो, बैल टॉपरलाच आहे. आणि बैल म्हणजे असं दादाचं काळीच एक 3रा मुलगा असल्याकडे दादाचा इतका जीव आहे बैलावर. तो इतका मोठा बैल माझ्यापाशी दादा ठेवतो म्हणजे दादाचा माझ्या पूर्णपणे विश्वास आहे. आणि बघा, म्हणजे वाढदिवस मुंबईला अजून मोठा झाला असता. तुम्ही तुमच्या लेवलनं तुमच्या ऐपतीप्रमाणे चांगला वाढदिवस साजरा केला आणि एक जोशपूर्ण जे फॅन्स आहेत त्यांच्यात जोश तयार झाला. तर कसं सांगाल? सकाळपासून जी बैलाबरोबर टीम असते, सकाळपासून गोठ्यावर जायते बैल धुणं रंगावणं. सकाळी बैल आम्ही आमच्या काशीविश्वराचं मंदिर, आमचं देवस्थानचं नेरचं, तिथं बैल दर्शनासाठी नेला दुपारी 3 वाजता. परत तिथून बैल भरून परत सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन परत बैल गोठ्या बांधला. परत बैल जरा फ्रेश होऊन दिला. परत आत्ता रंगून परत आत्ता कार्यक्रम चालू केला. बरं, रेसल कोणाबरोबर टाकली? रेसलला तो मुंबईतलाच बैल होता. अकलू शेजारी तांबू म्हणून गाव आहे, राजा बैलाचं नाव आहे. तो बैल तिथून आला रेसलसाठी. चांगली पळाली गाडी, तो पण बैल चांगला पळाला. आता कसं पेडगावचं मैदान आलं आहे, तर त्याला सांगितलं तुम्ही व्यायाम दिला, पण त्याच्याबरोबर असतं कसं मथुर आला की त्याचे काय फॅन्स येतात, सगळ्या गोष्टी होत्यात. तर ही कसं नियोजन करतात? काय येतात फॅन सगळे, बैलाचं आवड असल्यामुळे बैलावर प्रेम करणारे येते येतात, सगळे फोटो काढतात जातात. कारण की त्यांचं बैलावर प्रेम असल्यामुळे तर ते येतात. मग येतात गोट्यावर बसतात 10-15 मिनटं फोटो वगैरे काढून मग जातात. आता सगळ्यांना माहिती आहे अग्रेसिव्ह बैल मानला जातो. दावणीला कसा आहे तुमच्याकडं? दावणीला बैल तसा शांत आहे, पण जरा माझ्यावर थोडा रागीट स्वभाव असल्यात करतो. आणि अड्ड्यात जरा ॲग्रेसिव्हच आहे. अड्ड्यात जरा मस्ती करतोच बैल, आणि तेवढी मस्ती आहे जेवढा रागीट आहे त्यामुळे तर पब्लिकला इतकं झालं पळतोय बैल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली टीम सांगा, कारण कसं आहे पूर्ण नवीन टीम असते, नवीन बैल असतो. तर कशा पद्धतीनं ते हाताळलं जातं बैलाला? कारण नवीन आहे मथुर, तुम्ही थोडाफार हाताळला असेल, पण बाकी तर नवीन असतात ना लोक सगळे. हां, गोट्यावर फक्त नवीन पोरं आहेत आपली. राज असेल, तेजस असेल, प्रज्योत असेल, बाकी सगळी पोरं आहेत ती गोट्यावर सगळं बैलाचं करतात. आणि मैदानात जो आमची टीम असते मैदानात, म्हणजे मैदानात ठरलेलं जे काम असते प्रत्येकाला, मी बैल झुपणार सोडणार, मी मागं शिंगावरती एक माझ्या शेजारी संकेत म्हणून असतो, मागं पप्पू गाडी असतो आमचा टकुनाना ललगुंचा. अशी ठरलेली टीम असते की त्यांना सांगावं लागत नाही पटपट कुठलं कोणी काम करायचं. त्या बैल झुपल्यानंतर त्यांच्या ती पद्धतीने सगळे उभे राहतात. पावती टाकली, क्रमांक वगैरे? हो, पावती टाकली. पावती का मी बघितली नाही अजून. शुभन वगैरे का पावती पाठवली नाही. शुभन जरा फिरायला गेल्यामुळे शुभनचा फोन जरा बंद आहे. दादांसाठी आणि सगळ्या फॅन फॉलोअरसाठी बैल शेवट पण पळत आला आहे, अजून पण पळणार. म्हणजे एवढंच सांगतो, शेवटी बैल आमच्या दावणीला आला आहे, आमचं भाग्य आहे. पण बैल दादांसाठी आणि आमच्या फॅन फॉलोअरसाठी आणि आमच्यासाठी बैल पळत राहणार. आणि बैल हारो जिंको आम्हाला काय एवढा फरक पडत नाही. बैलासाठी कायम आम्ही उभं राहणार, एवढा शब्द आहे आमचा. बैल हार जीत होत जाते, खेळ आहे हा. चला, जास्त वेळ घेत नाही, बैलाला त्रास देत नाही. ह्या पूर्ण त्याच्या प्रवासात सर्वजण साक्षीदार आहेत. मथुरच्या विजयात अनेक लोक गुलालात न्हावून निघालेत. मथुरनं उत्तरोत्तर
म्हणजे असंच यश मिळवत राहो, मालकाचं त्याच्या फॅन्सचं प्रेम असं वाढवत राहो आणि आरोग्यदायी राहो अशा आपण ईश्वरचरणी नंदीचरणी प्रार्थना करू. काय सांगाल, फॅन्स वाट बघून आहेत पेडगावच्या मैदानाची? पेडगावच्या मैदानात 100% तुमच्या आशीर्वादाने गाडी आपली गुलालात राहणार. मोठं म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपर मैदान आहे हिंद केसरीचं आणि भरपूर गाड्या संभाजीनगरहून मुंबई सगळ्या भागातून गाड्या येणार आहेत आणि पायरा पण आपला चांगलाच आहे, राजाबरोबर आहे गाडी. ती पण तुम्ही पळताना बघितली कोरेगावात. 100% गाडी आपली पल्ल्याचं रान आहे आणि 100% बैल आपला जास्तच पळतो पेडगावच्या रानाला, तुम्ही बघितलंच आहे. कारण की पहिला जो गुलाल आहे चिखलीचा तेजा आणि मथुरचा तो पेडगावच्या मैदानात तिन्ही फेरं किती अंतरात 5-5 6-6 डांग्याच्या अंतरानं गाडी तिन्ही फेरं लागलेली. चला जास्त वेळ घेत नाही तर मथुरचा वाढदिवस 8 वर्षाचा झाला आहे मथुर. महत्त्वाचं आहे की 8 वर्षापेक्षा त्यानं 8 वर्षात काय केलं आहे हे सगळ्या पूर्ण बैलगाड्या शौकीनांना माहिती. यश मिळत राहो, आरोग्यदायी हो आणि हे सगळे फॅन्स आहेत यांच्या मनात नेहमी जागा मिळवत राहो. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा त्याला पेडगावसाठी आणि सर्व नंदींना पेडगावसाठी शुभेच्छा. सगळ्यांनी चांगली कामगिरी करा. धन्यवाद.